अकोला शहरातील टिळक रोडवरील राम मंदिर परिसरातील गजानन महाराज मंदिरातून चांदीच्या पादुका आणि चांदीची चिलीम चोरीला गेल्याची घटना घडली। संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिळक रोडवरील राम मंदिर परिसरात चोरीची घटना घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार गजानन महाराजांच्या मूर्तीसमोर ठेवलेल्या 2 जोड चांदीच्या पादुका आणि 2 चांदीच्या चिलीम अज्ञात व्यक्तीने लंपास केल्या। घटना घडली तेव्हा मंदिरातील पुजारी साफसफाईचे काम करत होते। दरम्यान पाण्याच्या पाईपलाईनची गळती पाहण्यासाठी ते काही मिनिटांसाठी दुसऱ्या ठिकाणी गेले असता ही चोरी झाल्याचे सांगितले जात आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती मंदिरातून चांदीच्या वस्तू घेऊन जाताना दिसत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे। चोरीला गेलेल्या चांदीचे वजन अंदाजे 70 ते 80 ग्राम असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी मंदिर प्रशासनाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे।